हेलो, आप सभी को नवी कक्षा के पाठ 9 नफे के चक्कर में एक ऑनलाइन और वीडियो क्लास को स्वागत करती हूँ। तो कल एक क्लास में क्या हो गया था, एक शब्दार्थ हो गए थे, आशय हो गया था और थोड़ा सा यहाँ पिक्चर देखे गए थे बच्चों। तो आज हम क्या करेंगे, पाठ को समझेंगे। तो सभी लोग टेक्स्ट बुक निकाल कर रखो, टेक्स्ट बुक निकाल कर रख लेना, ठीक है। तो जाएंगे। एक दिन बाबू भाई को नारियल खाने का मन हुआ। उसके बारे में सोचते ही बाबू भाई ने अपने होठों को चटकारा। वह क्या मीठा मीठा, वाह क्या मीठा मीठा स्वाद होगा। यहाँ पर फिर वह कहता है, लेकिन एक छोटी सी समस्या थी, घर में तो एक भी नारियल नहीं था। ओहो, अब मुझे बाजार जाना पड़ेगा और पैसे भी खर्च करने पड़ेंगे। जूते पहनकर छड़ी उठाकर बाबू भाई ने निकल पड़े। यहाँ पर एक दिन क्या होता है, यहाँ बाबू भाई को क्या होता है, एक नारियल खाने का क्या होता है, यहाँ पर नारियल खाने का एक मन होता है। क्या होता है, नारियल खाने का मन होता है। तो एक खाने की एक इच्छा होती है, मन होता है का मतलब क्या है, यहाँ पर इच्छा होती है। तो उसके बारे में सोचता है, वह क्या करता है, विचार करता है। विचार करने के बाद उसके मुंह में क्या हो जाते हैं, होठों को चटकारा। होठों को चटकारा यानी वह एक मुंह में क्या हो जाता है, यहाँ पर पानी आ जाता है। होठों को क्या करता है, वह एक होठों को फेरते हैं। तो वह कितना मीठा मीठा, कितना एक स्वाद भरित क्या होता है, यहाँ पर स्वाद रहता है उसका एक नारियल पानी का, ऐसे यहाँ पर विचार करता है। लेकिन एक छोटी सी समस्या आ जाती है, यहाँ पर दिक्कत आ जाती है। क्या दिक्कत आ जाती है, तो एक समस्या क्या है, यहाँ पर घर पे कोई भी एक नारियल क्या नहीं था, नारियल नहीं था। लेकिन क्या है, मुझे अभी बाजार जाना पड़ेगा। बाजार में क्या करने पड़ेंगे, पैसे देकर, पैसे खर्च होते हैं तो पैसे देकर नारियल लेना पड़ेगा। तो वह क्या करता है, विचार करके जूते पहनता है। तो पहन कर क्या करता है, वह छड़ी उठाकर यानी एक लकड़ी लेकर क्या करता है, बाबू भाई बाजार की ओर निकल पड़ता है, ठीक है। ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಈ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಏನ್ ಪಾತನ ಒಂದ್ ದಿವಸ ಏನಾಗ್ತೈತಿ ಪಾತನ, ಈ ಒಂದು ಬಾಬು ಭಾಯಿಗೆ ಏನ್ ಪಾತನ, ಒಂದು ಎಳನೀರನ್ನ ಕುಡಿಯುವಂತ ಒಂದು ಏನ್ ಪಾತನ, ಇಲ್ಲಿ ಎಳನೀರು ಕುಡಿಯುವುದು ಅಥವಾ ತಿನ್ನುವುದು, ಖಾನ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ತಿನ್ನುವುದು ಬರ್ತದ್ರಿ. ಅದ ಎಳನೀರನ್ನ ಕುಡಿದು ಆಮೇಲೆ ಈ ಇದ್ರಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಕೊಬ್ಬರಿಯನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ತಿನ್ನಾಕ ಏನ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬರ್ತದ್ರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಬಂದ, ಈ ಒಂದು ಎಳನೀರು ಕುಡಿದು ತಿನ್ನುವಂತ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಆತ್ರಿ, ಆಸೆ ಆದಾಗ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಅಂತ ಏನ್ ಬಂದ, ಬಾಬು ಬಾಯಿಯ ಒಂದು ಬಾಯಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದು ಆಮೇಲೆ ಒಂದ್ ಏನ್ ಬಂದ, ತುಟಿಗಳ ಮೇಲೆ ಏನ್ ಬಂದ ಒಂದು ನ್ಯಾಲಿಗೆಯನ್ನ ಏನ್ ಬಂದ ಸವರ್ಕೋತಾನ, ಹೌದಾ. ಅದಕ್ಕೆ ಚಪ್ಪರಿಸು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಚಟಕಾರ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಇಲ್ಲಿ ಚಪ್ಪರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು, ತುಟಿಗಳನ್ನ ಏನ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಚಪ್ಪರಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತೈತ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಒಂದು ಏನ್ ಬಂದ ಒಂದು ಸಿಹಿಯಾಗಿ, ಎಷ್ಟು ಸಿಹಿಯಾಗಿ ಏನ್ ಬಂದ ಇದರ ಒಂದು ರುಚಿ, ಸ್ವಾದ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಇಲ್ಲಿ, ಸ್ವಾದ ಅಂದ್ರೆ ರುಚಿ ರುಚಿ ಇರ್ತದ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತ್ರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವ್ರೇನ್ ಒಂದು ಮನ್ಯಾಗ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಬಂತ್ರಿ. ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಬರ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ, ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೂಡ ಒಂದು ಏನ್ ಮಾಡ ಎಳನೀರು ಏನ್ ಮಾಡ ಇಲ್ಲಿ ಇರಂಗಿಲ್ರಿ. ಹಂಗಾದ್ರ ನಾವು ಈಗ ನಾವೇನಪ್ಪ, ಓಹೋ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹಾಗಾದರೆ, ಇದು ಒಂದು ಸಂಬೋಧನ, ಒಂದು ಸೂಚಿಸುವಂತ ಒಂದು ಶಬ್ದ, ಹೌದಾ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಪೇಟೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತತಿ. ಈಗ ಪೇಟೆಗೆ ಹೋದ್ರೆ ಏನಾಗ್ತೈತಿ, ರೊಕ್ಕ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ. ವಿಚಾರ ಮಾಡಿದಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ, ಮತ್ತ ಏನ್ ಇರ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರ ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಅವರು ಇಲ್ಲೇ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲೇ ಒಂದು ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನ ಹಾಕೊಂಡು ಕೋಲನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಾಬುಬಾಯಿ ಒಂದು ಪೇಟೆ ಕಡೆಗೆ ಸಾಕ್ತಾರ್ರಿ, ಹೌದಾ. ತಿಳಿಯಾಕತ್ರಿ, ಬಾಬುಬಾಯಿ ಪೇಟೆ ಕಡೆಗೆ ಸಾಕ್ತಾರ್ರಿ. ಸಾಗಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ರ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ. बाजार में लोग अपने अपने कामों में लगे थे। देखते पूछते वे नारियल वाले के पास पहुंच गए। ये
नारियल कितने में दोगे? बाबू भाई ने पूछा। तो नारियल वाले ने कहा बस 2 रुपए में काका। बस कितने रुपए में? यहाँ 2 रुपए में। क्या है यहाँ पर? 2 रुपया। कितने रुपया? 2। 2 रुपए में काका, ऐसे यहाँ पर बोलते हैं। बहुत ज्यादा है। नारियल वाला ने 2 रुपए कहने पर बाबू भाई ने यह तो दाम बहुत ही ज्यादा है, यह तो दाम बहुत ही एक ज्यादा है, ऐसे बोलकर 1 रुपये में नहीं दोगे? 1 रुपये में यहाँ पर नहीं दोगे, 1 रुपये में दे दो। क्या करता है वह? क्या बोलता है? 1 रुपये में यहाँ पर दे दो, ऐसे यहाँ पर बोलता है। तो बाजार में लोग क्या है, अपने अपने कामों में लगे रहते हैं, अपने अपने काम में क्या रहते हैं, यहाँ पर लगे रहते हैं। तो वहां पर देखते हैं, यहाँ पर पूछते, उनको पूछते, इनको पूछते, क्या करता है वह? नारियल के पास जा पहुंचता है। तो वहां पर ए नारियल वाले, तो नारियल कितने में दोगे? कितना पैसा है इसको? कितना पैसा है? कितने में दोगे? ऐसे यहाँ पर बोलने पर नारियल वाले ने क्या कहता है यहाँ पर? 2, बस सिर्फ 2 रुपया, ऐसे यहाँ पर बोलते हैं। तो 2 रुपया बहुत ही यहाँ पर बाबू भाई को ज्यादा होता है वह, इसीलिए 1 रुपये में नहीं दोगे तुम, ऐसे यहाँ पर बोलता है। समझ में आ रहा है? तो ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಇವ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಈ ಪೇಟೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾನ್ರಿ ಬಾಬು ಬಾಯಿ. ಪೇಟೆ ಕಡೆಗೆ ಅವ್ನು ಏನಪ್ಪ ಬಂದು ಏನಪ್ಪ ಅಲ್ಲಿ ನೋಡುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ನೋಡುತ್ತಾ ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಇವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿ ಏನಪ್ಪ ಕೊನೆಯದಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾವನ ಕಡೆ ಬರ್ತಾನ್ರಿ. ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮಾವನ ಕಡೆ ಬಂದ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಈ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೆಂಗ ಕೊಡ್ತೀನಿ ನೀನು, ಇದರ ಒಂದು ಬೆಲೆ ಎಷ್ಟು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 2 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಎಷ್ಟು ಹೇಳ್ತಾನ್ರಿ? 2 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. ಬಾಬು ಬಾಯಿ ಏನಂತಾರಪ್ಪ, ಇದು ಬಾಳ ಹೆಚ್ಚು ಬೆಲೆ, ಬಾಳ ತುಟ್ಟ ಐತಿದ, ಬಾಳ ತುಟ್ಟ ಆಗ್ತತಿ, ನೀನು 1 ರೂಪಾಯಿ ಒಳಗ ಕೊಡು, ನೀನು ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಒಳಗ ಕೊಡು? 1 ರೂಪಾಯಿ ಒಳಗ ನೀನು ಕೊಡು ಅಂತ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಅವ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನ ನೋಡ್ರಿ. नारियल वाले ने कहा ना जी ना, 2 रुपए सही दाम, ले लो या छोड़ दो। ठीक है बाबू भाई बड़बड़ाया। अच्छा तो बताओ 1 रुपए में कहाँ मिलेंगे? नारियल वाले ने कहा यहाँ से थोड़ी दूर से मंडी है, वहाँ शायद मिल जाए। यहाँ पर क्या करते हैं, बाबू भाई ने पूछता है तो 1 रुपए में मुझको यह नारियल दे दो। ऐसे यहाँ पर पूछने पर क्या होता है, यहाँ पर नारियल वाला ने नहीं मैं तो 2 रुपए छोड़कर नहीं दूंगा, 2 रुपए छोड़कर नहीं दूंगा। तो तुमको लेना हो तो ले लो, नहीं तो मत ले लो। ऐसे यहाँ पर बोलने पर बाबू भाई को क्या हो जाता है, ठीक है तो आप क्या करो, 1 रुपए में कहाँ मिलते हैं, ऐसे यहाँ पर क्या बोलते हैं वह पूछता है। कौन? बाबू भाई ने नारियल को पूछता है। तो नारियल वाला ने क्या करता है, यहाँ पर थोड़े से आगे चल जाओ, पर फिर थोड़ी सी और एक मंडी है और एक बाजार है। तो इस बाजार में क्या करो आप, तुम क्या करो, वहां पर जाओ तो शायद वहां पर 1 रुपए में मिल जाए, ऐसे यहाँ पर बोलता है। कौन बोलता है? यहाँ नारियल वाला ने बाबू भाई से बोल रहा है। लेकिन बात ना ಒಂದು ಬಾಬು ಭಾಯಿ ಏನ್ ಕೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ 2 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಒಂದು ಅಂಗಡಿ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ, ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿಗೆ 1 ಎಳ್ನೀರಿಗೆ 2 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. ಬಾಬು ಭಾಯಿ ಬಹಳ ತುಟ್ಟಾತಿದ, ನನಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ಕೊಡು ನೀನು ಅಂತಂದಾಗ, ಇಲ್ಲಪ್ಪ ಇಲ್ಲ ನಾ ಏನ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಇದು ಏನಪ್ಪ 2 ರೂಪಾಯಿ ಬಹಳ ಒಂದು ಸರಿಯಾದಂತ ಒಂದು ಬೆಲೆ ಇದೆ, ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಇಲ್ಲ ಅತಿ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. ನೀ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ತೆಗೆದುಕೋ, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡು, ನಿನ್ನ ಮರ್ಜಿ ಬಂದು ತೆಗೆದುಕೋ, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದಾಗ ಒಂದು ಬಾಬು ಭಾಯಿ ಆಯ್ತಪ್ಪ ಸರಿ ಆಯ್ತು, ನೀ ಏನ್ ಪಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಒಡವಡಿಸ್ತಾನ್ರಿ, ಬಡಬಡ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಡವಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. ಅಂದ್ರೆ ನೀ ಏನ್ ಪಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಹಾಗಾದ್ರೆ ನೀ ಹೇಳು 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾವ, 1 ರೂಪಾಯಿಗ ಒಂದು ಏನ್ ಪಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಎಳನೀರು ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾವ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಮಾ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋಗು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಜಾರ್ ಬರ್ತದ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮಂಡಿ ಬರ್ತದ. ಮಂಡಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಬಾಜಾರ, ಮಂಡಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ ಬಾಜಾರ್ ಅಥವಾ ಪೇಟೆ. ಇನ್ನೊಂದು ಪೇಟೆ ಬರ್ತೈತಿ, ಅಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ನಿನಗೆ ಸಿಗಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ 1 ರೂಪಾಯಿಗ ತೆಗಿನ ಎಳನೀರು ಏನಪ್ಪ ನಿಮಗೆ ಸಿಗಬಹುದು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂಗಡಿಯವ ಬಾಬು ಭಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. नेक्स्ट नोड्री, बाबू भाई उसी तरफ चल पड़े। मंडी में कोलाहल फैला हुआ था, व्यापारियों की ऊंची नीची आवाजें गूंज रही थी। नारियल वाले
देखकर बाबू भाई ने पूछा, अरे भाई एक नारियल कितने में दोगे? तो सिर्फ 1 रुपया काका। नारियल वाले ने जवाब दिया, जो चाहे ले जाओ जल्दी। यहाँ पर क्या होता है, वह यह नारियल वाले ने क्या करते हैं, थोड़ी दूर और जाओ और एक मंडी है, वहां पर 1 रुपए में मिल जाएंगे। तो वह चलते जाता है, वहां पर दूर तक चलते जाता है, वहां पर एक बाजार आता है। उस एक बाजार में एक हल्ला मचा रहता है। सभी लोग अपने अपने कामों में, अपने अपने व्यापारों में व्यस्त थे, तो हल्ला होता रहता है। तो सभी लोग चिल्लाते रहते हैं। तो यहाँ पर क्या होता है, व्यापारियों के ऊंचे नीचे एक आवाज गूंज रही है। इल्केरी तनुजा क्लियर केसागतती ಕೈ ಮಾಡ್ರಿ, ಕ್ಲಿಯರ್ ಕೇಸಾಗತೈತಿ, ಆಡಿಯೋ ಆನ್ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ, ಕ್ಲಿಯರ್ ಕೇಸಾಗತೈತ್ರಿ ಪ್ರೇಮ, ಕ್ಲಿಯರ್ ಕೇಸಾಗತೈತಿ, ಸೌಂಡ್ ಕೇಸಾಗತೈತೇನ್ರಿ? ಹಾ ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿ, ಯಾರು ನೀವು ಆಡಿಯೋನ ಆನ್ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ, ಹೇಳಾಕತ್ತೀನಿ ನಾನು, 5 ನಿಮಿಷ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ನಾನು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ದೂರ ಮುಂದಿನ ಒಂದು ಪೇಟೆಗೆ ಹೋಗಂತ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆ ಒಂದು ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಒಂದು ಮಂಡಿ ಒಳಗ ಬಾಜಾರ್ ಒಳಗ ತಮ್ಮ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರವನ್ನ ಚೀರುವುದು, ಒಂದು ಸೌದೆಯನ್ನ ಮಾಡುವುದು, ಹೀಗೆ ಈ ಒಂದು ಎಳನೀರಾಗ್ಲಿ, ಯಾವುದೇ ಬೇರೆ ಒಂದು ವಸ್ತು ಆಗ್ಲಿ, ತರಕಾರಿ ಆಗ್ಲಿ ಅವರು ಇಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಇಲ್ಲಿ ಒದರ್ತಿರ್ತಾರೆ. ಅಂತ ಒಂದು ಸೌಂಡ್ಗಳನ್ನ, ಸದ್ದು ಗದ್ದಲವನ್ನ ಚೀಕು ಚೀರಾಟವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತೈತ್ರಿ. ಅಂತದ್ರಾಗ ಈ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿವನ್ನ ಒಂದು ಬಳಿಗೆ ಹೋಗಿ ಬಾಬುಬಾಯಿ ಏನ್ ಕೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ, ಈ ಒಂದು ಎಳನೀರು ಹೆಂಗ್ ಒಂದು ಕೊಡ್ತೀಪ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನ. ಅವಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯವ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಕೇವಲ 1 ರೂಪಾಯಿ, ಕೇವಲ 1 ರೂಪಾಯಿ. ಮೊದಲನೇದವ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 2 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾನ. ಇವು ಎರಡನೇದವ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 1 ರೂಪಾಯಿ ಕಾಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. 1 ರೂಪಾಯಿ ಕಾಕ ಅವ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. ಆಮೇಲೆ ನಿನ್ಗೆ ಯಾವ್ದು ಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲದ್ರಾಗ ಯಾವ್ದು ನಿನ್ಗೆ ಬೇಕಾ ಅದು ತಗೋ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಒಂದೇ ಒಂದು ಬೆಲೆ 1 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. ಅವಾಗ ಬಾಬುಬಾಯಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನ ನೋಡ್ರಿ, बाबू भाई ने कहा, यह क्या, मैं इतनी दूर से आया हूँ और तुम पूरा 1 रुपए मांग रहे हो, 50 पैसे काफी हैं। मैं इस नारियल को लेता हूँ और तुम यह लो, पकड़ो 50 पैसे। यहाँ पर बोल रहा है कौन, एक बाबू भाई ने बोल रहा है। तो नारियल वाले ने बोलता है, झट बाबू भाई के हाथ से नारियल को छीन लिया और बोला, माफ करो काका, 1 रुपया या फिर कुछ नहीं। लेकिन बाबूबाई का निराश चेहरा देखकर बोला, बंदरगाह पर चले जाओ, हो सकता है वहाँ तुम्हें 50 पैसे में मिल जाए। दूसरा एक नारियल वाला ने पूछता है, यहाँ पर दूसरा एक नारियल वाला ने क्या करता है, यहाँ पर बोलता है, क्या बोलता है, तुम क्या यहाँ पर एक 50 पैसे, मैं इतनी दूर से आया हूँ, बहुत दूर से आया हूँ, तो तुम 1 रुपए बोल रहे हो, 1 रुपए बहुत ज्यादा है, 50 पैसे 50 पैसे में यहाँ पर क्या करो, तुम एक नारियल को दे दो। ऐसे यहाँ पर बोलने पर ये मैं लेता हूँ, तो ये चुन कर एक लेता है, तो लेता हूँ, तो ऐसे लेता है, तो ये ले लो, तुम 50 पैसे ले लो, ऐसे यहाँ पर उसके हाथ में देने के लिए जाता है। तो नारियल वाले ने क्या है, झट से ही क्या करता है, बाबू भाई के एक हाथ में रहने वाला नारियल को खींच लेता है, तो ले लेता है, छीन लेता है। तो यहाँ पर माफ करो काका, तो मैं 1 रुपए में ही दूंगा, तो कुछ नहीं देना है, तो 50 पैसे में फ्री में ऐसे नहीं दूंगा मैं, ऐसे यहाँ पर खींच लेता है, यानी छीन लेता है। तो बाबू भाई बहुत ही क्या है यहाँ पर निराश, बहुत ही एक निराश होता है। उसको निराश होने के बाद क्या होता है यहाँ पर, फिर उसके एक उतरा हुआ चेहरे को देखकर, मुरझाया हुआ चेहरे को देखकर नारियल वाले ने बोलता है कि वहाँ पर बंदरगाह है, समुद्र का तट है, वहाँ पर क्या है, तुम जाओ, वहाँ पर क्या है, 50 पैसे में आपको नारियल मिल जाएगा। ऐसे यहाँ पर दूसरा एक क्या है, यहाँ पर नारियल वाले ने बोलता है। समझ में आ रहा है? देखो यहाँ पर ನೋಡ್ರಿ, ಒಂದು ಎರಡನೇ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂಗಡಿ ಎಳ್ನೀರವ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರ, ಬಾಬುಬಾಯಿ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ ಏನಪ್ಪ 1 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. 1 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಬಾಬುಬಾಯಿ ಹೇಳ್ತಾನ,
50 ಪೈಸೆ ಕೊಡು. ಎಷ್ಟು ಕೊಡ್ರಿ? 50 ಪೈಸೆಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಈ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನ ಎಳ್ನೀರನ್ನ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನಿಗೆ ಬಾಬುಭಾಯಿಗೆ ಯಾವ ಒಂದು ಇಷ್ಟ ಆಗ್ತದೋ ಅದನ್ನ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದನ್ನ ಎಳ್ನೀರನ್ನ ಕೈಯಾಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು 50 ಪೈಸೆ ಕೊಡಕ್ ಹೋಗ್ತಾನ್ರಿ. 50 ಪೈಸೆ ಕೊಡಕ್ ಹೋದ್ರೆ ಆ ಒಂದು ಜಲ್ದಿನ ಜಲ್ದಿನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಆ ಅಂಗಡಿಯವ ಅಥವಾ ಆ ಒಂದು ಎಳ್ನೀರ್ನವ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜಲ್ದಿನ ಆ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಬಾಬುಬಾಯಿ ಕೈಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಎಳ್ನೀರನ್ನ ಏನ್ಪಲ್ಲ ಕಸ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತಾನ್ರಿ. ಕಸ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತೇನ್ಪರ ನೀವು ಕ್ಷಮಾ ಮಾಡ್ರಿ, ನನಗ ನಾ ಅಂತೂ ಕೇವಲ 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ವಿ, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ನೀ ಏನ್ ಮಾಡಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಬಹಳ ನಿರಾಶೆ ಆಗ್ಬಿಡ್ತೈತ್ರಿ. ಬಾಬುಭಾಯಿ ಬಹಳ ನಿರಾಶೆ ಆಗೋದ್ರಿಂದ ಬಹಳ ಒಂದು ಜೋತುಮಾರಿ ಅಂತಾರ ನೋಡಿ, ಹೌದಾ, ಬಹಳ ಸಪ್ಪೆ ಮಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿಂತು ಬಿಡ್ತಾನ. ಅದನ್ನ ನೋಡಿ ಏನ್ ಮತ್ತೆ ಅಂಗಡಿಯವ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರ ನೀವು ಇನ್ನಷ್ಟು ಮುಂದೆ ಹೋಗ್ರಿ, ಸಮುದ್ರ ತಟ್ಟ ಐತಿ, ಸಮುದ್ರ ದಂಡೆ ಐತಿ, ಆ ಸಮುದ್ರ ದಂಡೆಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ಪ ಅಂದ್ರ ನಿಮಗ 50 ಪೈಸೆಕ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಎಳ್ನೀರ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗುತ್ತದ ಅಂತ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಳಿಸ್ತಾನ್ರಿ. ಹೇಳ್ತಾನ ಏನಪ್ಪ ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ. बाबू भाई अपनी छड़ी से टेक लगाकर सोचने लगे, आखिर 50 पैसे तो पूरे 50 पैसे हैं, वैसे भी मेरी टांगे में अभी भी दम है, मेरी टांगे में अभी भी दम है। तो पैरों को घसीटते हुए बाबू भाई चलने लगे। सागर के किनारे एक नाव वाला बैठा था, उसके सामने 2-4 नारियल पड़े थे। अरे भाई, एक नारियल कितने में दोगे? बाबू भाई ने पूछा और कहा ये तो काफी अच्छे दिखते हैं। ऐसे यहाँ पर समुद्र के एक तट के पास जाता है, जाकर क्या करता है यहाँ पर बोलता है। तो यहाँ पर पहले समुद्र के तट पर जाने के लिए नारियल वाले ने कहने के बाद वहाँ सोचने लगता है। तो क्या सोचता है यहाँ पर पूरे के पूरे 50 पैसे हैं, तो 50 पैसे फिर बचाने के लिए पहले 2 रुपए में 1 रुपए बचाने के लिए फिर मंडी में आ गया, तो 1 रुपए में फिर 50 पैसे बचाने के लिए फिर क्या करते हैं यहाँ पर एक समुद्र के तट पर बाबू भाई ने यहाँ पर आते हैं। तो पैरों को क्या करते हैं यहाँ पर एक बोलते हैं, तो मेरे एक पैरों में अभी बहुत ही दम है, ताकत है, शक्ति है। तो वह क्या करते हैं लकड़ी टेकते हुए एक पैरों को घसीटते हुए वह क्या करता है 50 पैसे को बचाने के लिए क्या करता है वह यहाँ पर सागर के किनारे एक नाव वाले के पास आता है। तो नाव वाले के सामने 2-4 देखो उतने ही क्या है यहाँ पर नारियल रहते हैं, पड़े रहते हैं। तो नारियल उस नाव वाले को, नारियल वाला नहीं है अभी, नाव वाला है, ठीक है, इस एक नाव वाले को पूछते हैं अरे भाई ये नारियल कितने में दोगे? ऐसे यहाँ पर पूछने पर वह क्या करता है बाबू भाई ने पूछते हैं यह तो बहुत ही अच्छे लगते हैं यह नारियल। ऐसे यहाँ पर नाव वाले को पूछता है, कौन पूछते हैं यहाँ पर बाबू भाई ने पूछते हैं बच्चों, ठीक है। ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಒಂದು ಬಾಬು ಭಾಯಿ ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಪ್ಪೆ ಮಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು 50 ಪೈಸೆಗೆ ನಾನು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಕೊಟ್ರೆ ನಾನು 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಇವ್ರು ಬಹಳ ದುಃಖ ಆಗ್ತೈತ್ರಿ. ಬಹಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಸಪ್ಪೆ ಮಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಂದಿರ್ತಾನ. ಆ ಸಪ್ಪೆ ಮಾರಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ನಿಂತಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯವ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವನ ಮುಖ ನೋಡಲಾರ್ದೆ ಅವ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿಂದ ದೂರ ಸ್ವಲ್ಪ ಸಮುದ್ರದ ದಂಡೆ ಐತಿ, ಆ ಸಮುದ್ರದ ದಂಡೆ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ನಿನಗೆ ಒಂದು ಬಹುಶಃ 50 ಪೈಸೆಗೆ ಎಷ್ಟು ಪೈಸೆ ರೀ 50 ಪೈಸೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಇಲ್ಲಿ ನಿನಗೆ ಸಿಗಬಹುದು, ಯಾವುದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಈ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಗಬಹುದು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. ಯಾವ ಅಂಗಡಿಯವ ಹೇಳ್ತಾನ, ಹೌದಾ? ಅವಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಮತ್ತೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ 50 ಪೈಸೆಗೆ ಏನ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಿಗಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ ತನ್ನ ಕಾಲಿಗೆ ಏನಪ್ಪ ಒಂದು ನನ್ನ ಕಾಲಿನಲ್ಲಿ ಇನ್ನ ಬಹಳ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಐತಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ನಾನು ಹೋಗಿ ಏನಪ್ಪ ಒಂದು 50 ಪೈಸೆಗೆ ತರುವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಮುದ್ರದ ದಂಡೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರಿ. ಹೋಗಂತ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ಸಮುದ್ರದ ದಂಡೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ ದೋಣಿ ನಡೆಸುವವ ನಾವವಾಲ ಅಂತ ಹೇಳಿರಿ. ದೋಣಿಯನ್ನ ನಡೆಸುವವನ ಮುಂದೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಒಂದು 2-4 ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಒಂದು ಎಳನೀರು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬಿದ್ದಿರ್ತಾವ್ರಿ. ಅವ್ರು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಒಂದು ಹೇಳ್ತಾನ್ರಿ ಏನಪ್ಪಾ ನೀವು ಎಷ್ಟು ಬಂದು ಕೊಡ್ತೀಯಾ, ಬಹಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಕಾಣ್ಸಾಕತ್ತವ, ಚಲೋ ಅನ್ಸಾಕತ್ತವ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ, ಹೌದಾ? ಅದಕ್ಕೆ
ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಆ ಒಂದು ಮತ್ತೆ ಆ ಒಂದು ನಾವು ಅಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ದೋಣಿ ನಡೆಸವ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾನ? काका यह कोई पूछने वाली बात है, केवल 50 पैसे। नाव वाले ने कहा। तो 50 पैसे? बाबू भाई हक्के बक्के हो गए। इतनी दूर से पैदल आया हूँ, इतना थक गया हूँ और तुम कहते हो 50 पैसे। मेरी मेहनत बेकार हो गई। ना भाई ना, 50 पैसे बहुत ज्यादा है। मैं तुम्हें 25 पैसे दूंगा। मैं तुम्हें 25 पैसे दूंगा, यह लो, रख लो। ऐसा कहते हुए बाबू भाई झुक कर नारियल उठाने ही वाले थे। तो वहाँ पर वाक्य क्या है? अपूर्ण हो गया है। क्यों अपूर्ण हो गया है? क्योंकि वह नाव वाला फिर से यहाँ पर क्या है, झट से वह क्या करता है, यहाँ पर एक नारियल को मांग लेता है, छीन लेता है। ऐसे यहाँ पर वाक्य आता है बच्चों, ठीक है। यहाँ पर क्या होता है? तुम कितने में दोगे? तो 50 पैसे। तो मैं बहुत ही दूर से आया हूँ। तो हक्के बक्के बहुत ही आश्चर्यचकित होता है बाबू भाई को। क्यों? तो बहुत ही दूर से आया था वह, इसीलिए यहाँ तक मैं आ गया हूँ, फिर भी 50 पैसे बोलते हैं इसका दाम। ऐसे आश्चर्यचकित होते हैं। तो मैं बहुत ही पैदल से चल कर आया हूँ, बहुत थक गया हूँ, तो फिर भी तुम कहते हो 50 पैसे। नहीं नहीं, मैं मेरा एक वहां से चलकर आने से क्या है, यहाँ पर एक चलकर आने से मेरा एक मेहनत बहुत ही व्यर्थ होता है। इसीलिए तुम क्या करो, 25 पैसे में, इसीलिए तुम क्या करो, यहाँ पर 25 पैसे में इस नारियल को दे दो। ऐसे यहाँ पर बोलते हैं। तो झुक कर नारियल लेने जाता है तो वह नहीं देता वहां पर। ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಇದೇನಾಗ್ತೈತಿ ಅಂತಂದಾಗ, ನಾನು ಎಷ್ಟು ದೂರದಿಂದ ಕಾಕಾ ನೀ ಕಾಕಾ ಅವರೇ ನಿಮಗೇನ್ಪ ಅಂದ್ರ ಈ ಒಂದು ದೋಣಿ ನಡೆಸವ ಎಷ್ಟು ಒಂದು ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ತೆಂಗಿನ ಎಳನೀರ ಬೆಲೆಯನ್ನ ಎಷ್ಟು ಹೇಳ್ತಾನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಒಂದು 50 ಪೈಸೆ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ. 50 ಪೈಸೆ ಹೇಳಿದಾಗ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಬಹಳ ಒಂದು ಅಚ್ಚರಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೈತ್ರಿ. ಯಾಕೆ ಅಚ್ಚರಿ ಆಗ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ, ನಾ ಬಹಳ ಏನಪ್ಪ ಅಲ್ಲಿಂದ ಏನಪ್ಪ ನಡ್ಕೋತ ಬಂದೀನಿ, ಬಹಳ ಒಂದು ದನಿವಾಗೈತಿ ನನ್ಗ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ನೀನು 50 ಪೈಸೆ ಅಂತೀಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ, ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ನಡ್ಕೋತ ಬಂದಿರಂತ ಒಂದು ಪರಿಶ್ರಮ ಬಹಳ ವೇಸ್ಟ್ ಆಗ್ಬಿಡ್ತೈತಿ, ವ್ಯರ್ಥ ಆಗ್ಬಿಡ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಪಾತ್ರ, ನಾ ಇಲ್ಲ ನೀ ಏನ್ ಮಾಡು, 50 ಪೈಸೆ ಬೇಡ, ಬಹಳ ಆಗ್ತೈತೆ, ಅದು 25 ಪೈಸೆ 25 ಪೈಸೆ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಅದ್ರೊಂದಿನ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಬಗ್ಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೆಗೆದುಕೊಳಕ ಹೋಗ್ತಾನ್ರಿ. ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಏನ್ ಅಲ್ಲೇ